दरम्यान बजेटवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत निशाणा साधलेला आहे। बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा करण्यात आला नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावला असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात। महाराष्ट्रामधील सत्ताधारी खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत असा हल्लाबोल खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय। त्याला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत। महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे। एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे। कारण महाविकास आघाडी आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रासाठी तुम्ही काय दिलं, म्हणजे मला आम्ही तर सांगितलं विरोधी पक्षातला आमच्या सत्ताधाऱ्यांच्या आमच्या आमदारांना की तुम्ही त्वरित खासदारांना की तुम्ही त्वरित राजीनामे दिले पाहिजेत, की महाराष्ट्राला जर तुम्ही काय आणू शकत नाही आहात, हे सरकार महाराष्ट्राकडे झुकतं माप देत नाहीये, तर अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी त्या सत्ताधारी पक्षामधल्याने राजीनामा द्यायला पाहिजे। अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन नमो। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे। महाराष्ट्र को मतलब एकदम इंसल्टिंग है। अभी आपदा आई, वहाँ भी नुकसान हुए, किसान परेशान हुए, कुछ बदल नहीं। जो कुछ भी स्कीम बात की गई उससे बिहार, आंध्र प्रदेश और जिन सरकार को सपोर्ट कर रही, जिनके सहारे ये खड़े रहे, उनके लिए कुछ किया बना। महाराष्ट्राला तुम्ही विचारल्याप्रमाणे महाराष्ट्राला काय मिळालं, तुम्ही महाराष्ट्राला भोपळा मिळाला असं मला, कारण संपूर्ण बजेटमध्ये पाहत असाल तर बिहार, आंध्र अशासारख्या राज्यांना त्यांनी फार मोठं पॅकेज दिलं।